आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। रहा मला सांगा, कुणावरती या ठिकाणी खोट्या केसेस केला पाण्याच्या निमित्ताने केले का नाही? बळीराजाच्या त्या तरुण मुलांवरती खोट्या केसेस करण्याचं धाडस इथल्या दोन पुढाऱ्यांनी केलेलं आहे। दादा या पुढे या दादा, उन्हात बसू नका। हा मी उभारलोय थांबा जरा, बोलू द्या मला बोलू द्या, माझ्यानंतर तुम्हाला बोलायची संधी देतो। गावात फ्लेक्स लावले होते, पाणीदार आमदार लागले होते नाही, पाणी मिळाले आपल्याला। आबासाहेब दर 6 महिन्याला आपल्या वाडी वस्तीवरच्या प्रत्येक गावागावात जायचे, गावाभेट दौरे करायचे, तुमच्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी बळीराजाचे प्रश्न अडीअडचणी समजून घ्यायचे, ते कागदावर टिपून घ्यायचे, विधिमंडळात मांडायचे आणि सोडवून आणायचे। तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सोडवलेत की नाही? ही दोघं जण किती वेळ आलती गावात मला सांगा? खोटं बोलायचं नाही, तसं खोटं बोलायचं नसतं। आलती का नाही? जेवायला तर आले असतील का नाही? यांना स्वतःच्या पोटाच्या भुकेसाठी वेळ आहे, पण आपल्यासारख्या कष्टकरी दीनदलित गोरगरीब बळीराजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ नाही, आणि आज मत मागत फिरते। हा विचार 20 तारखेला आपल्याला करायचा आहे। पुस्तक आले ती का? विकास पुस्तक छापले ती तुमच्यात आले ती का? गावात आले ती, तुम्हाला दिली नसतेली, पण त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आहे ती, मला माहित आहे। एवढे साहेब इथं किती कोटी दिले होते? 14 कोटी रुपये आले तुमच्या गावात, दिसले तर कुठं? 5000 कोटीचा विकास केला म्हणते ती। एवढी मोठी बाजारपेठ या गावात आहे। या गावाकडे या दोन्ही मंडळींनी मागच्या 5 वर्षात मिळून दुर्लक्ष केले। अरे दादा नो आहे की, जरा थांबा की, दम काढा। आणि या तालुक्यामध्ये खरंच जर यांनी विकास केला असता तर तुमच्या सर्वांच्या डोळ्याला दिसलं असतं विकास केला म्हणते ती। घराला जायला नीट रस्ता ठेवला नाही यांनी स्वतःच्या। मौदाला दोस्त असतील तुमचे, दोस्त कंपनी मौदाला असेल, विचार करा मागच्या 2 वर्षापासून मौदाला जाताना धुळीचा त्रास सर्व बांधवांना, कष्टकरी जनतेला त्रास सहन करावा लागतोय। तिकडे कैलासकडनं जावळ्यापर्यंत, सांगोल्यातनं कैलासपर्यंत जाताना गाडीले धक्के खाती, पाठी दुखायला लागले होते काही लोकांच्या। त्या कैलासच्या चौकात, भर चौकात गुडघे इथं खड्डा इथं, आणि 5000 कोटीचा विकास केला म्हणते ती। विकास जर केला असता आणि यांना जर करायचा असता तर आधी घराला जायला रस्ता गुळगुळीत केला असता। मागच्या काही दिवसामध्ये या तालुक्यात पुंगळ्या सोडणारी एक टोळी तयार झालेली आहे। पुंगळ्या आला असेल व्हॉट्सअपला, आलंय पेपरला बी देते ती। इथं खिंडार पडलं, इकडं सुरंग लागला, इकडं बगदाड पडलं। तुमच्या गावात पडलंय का? पडले?
मित्रांनो आपल्या कांठाळ्या बसवायला नाही त्या दुसऱ्याच्या बसवायचे त्या ऐका नीट ऐका नीट ऐका नीट ऐका स्वर्गीय आबासाहेबांचं निधन होऊन 3 वर्ष झाले. मागच्या पंचवार्षिकला आपल्या अनिकेत दादांचा पराभव झाला. पण या तालुक्याने निष्ठा काय असते हे संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे. विधानसभेचा उमेदवार पडला, आपल्या दैवताचं निधन झालं. अशा कठीण परिस्थितीत आपला निष्ठावंत मतदार आणि कार्यकर्ता कणभर सुद्धा हलला नाही. तुमच्या गावात नाही झालं, तालुक्यात कसं होतं? खिंडार पडलं म्हणते ती आणि जनतेला याद लावते ती. पुढच्या 8-10 दिवसात सुद्धा अशा चुकीच्या गोष्टी या तालुक्यात पसरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातल्या काही गावांमध्ये आता मी 3-4 गाव करून आलो. येताना तरुण सहकारी सांगत होते की आमच्या गावात दमदाटी केली जाते. आबासाहेबांचं फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावला तरी बोलवते, दमदाटी करते आणि डिलीट करायला होते. तुमच्या गावात कोण धाडस करणार ना? तुमच्या गावात धाडस करणार नाही ती मला माहित आहे. दादा तुमचं सगळं सांगतो, जरा दम झाला. या तालुक्यातलं डाळिंब गेलं. स्वर्गीय आबासाहेबांनी 2019 पूर्वी 92च्या दशकानंतर 2019 पर्यंत या तालुक्यातल्या कष्टकरी बळीराजाने डाळिंब पिकवलं. युरोपची बाजारपेठ डाळिंब आणि काबीज केली. एवढी प्रगती आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या तालुक्यातल्या बळीराजाने केली. मागच्या 3 वर्षापासून डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झालेले. रुपया मिळाला कुठल्या शेतकऱ्याला अनुदान म्हणून? दिले. आणि 19 पूर्वी किती मिळालं? कोट्यावधीची अनुदान आबासाहेबांनी तुमच्यासाठी विधिमंडळात भांडून आणली होती. आज डाळिंब गेल्यानंतर यांना त्या डाळिंबाबद्दलची आस्था सुद्धा वाटली नाही. एक साधं स्टेटमेंट सुद्धा या दोन्ही नेते मंडळींनी दिलं नाही. चारात छावणी काढलं कोणीच्या अगोदर. भाई जयंत पाटील साहेबांनी 5-6 अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला. त्याची बिलं प्रलंबित होती, बिलं द्यायला सांगितले ते. गजेंद्र भाऊ मिळाली ती काय अडकली ती?